श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. क्षणभर नामस्मरण करू. प्रभू श्रीरामांच्या दिव्य कथांचे श्रवण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. बहुतांपरी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ते धनाची. दिनाचा दयाळू मणी आठवावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रोते हो, प्रभू श्रीरामांची महती गात असताना समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात, बहुतांपरी संकटे साधनांची. शास्त्रामध्ये भगवंताकडे जाण्याचे अनेक मार्ग सांगितलेत. ऐहिक सुखाची प्राप्ती करून घेत असताना, पारमार्थिक सुखाची प्राप्ती करून घेत असताना अनेक साधनांनी आपल्याला परमार्थ साधता येतो. पण या सगळ्या मार्गांनी जात असताना तिथे साधनाची आवश्यकता आहे. तिथे कोणती ना कोणती गोष्ट आपल्याला साधन म्हणून वापरावी लागते. आपण योग मार्गाने जायचा विचार केला, कर्म मार्गाने जायचा विचार केला, त्या ठिकाणी आपल्या देहाची आवश्यकता आहे. शरीर, इंद्रिय हे सगळे त्या ठिकाणी रत ठेवावे लागतात, त्या ठिकाणी कार्यरत ठेवावे लागतात. त्यावेळेला त्या मार्गाची फलश्रुती आपल्याला अंशतः प्राप्त होती. संपूर्ण फलप्राप्तीचा विचार जर केला तर तेवढ्यासाठी लागणारा वेळ आणि इंद्रियांची स्थिरता हा कलियुगातला माणूस देऊ शकत नाही. कितीही ठरवलं तर कलियुगामध्ये आपल्या शरीराची, मनाची तेवढी ताकदच राहिली नाही. आता बघा ना, कर्ममार्गाचा, योग मार्गाचा आपण स्वीकार करायचा ठरवला जरी तरी त्यांची प्राथमिक मागणी काय आहे? जर आपल्याला योगी व्हायचं आहे, जर आपल्याला कर्ममार्गी व्हायचं आहे, तर त्यासाठी सांगितलंय, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. नियम पाळले पाहिजे. रात्रो निद्रा परिमित घ्यावी. रात्रीची झोप ती पण प्रमाणात असली पाहिजे, दिवसात झोपायचंच नाही. भोजनात ही मिती असावी. आपण जो काही आहार घेतो त्याच्यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. कोणते पदार्थ घेतले पाहिजे, किती घेतले पाहिजे, कसे घेतले पाहिजे, कोणत्या वेळेला घेतले पाहिजे. मग रात्र निद्रा परिमित घ्यावी. दुपारच्या झोपायचा तर प्रश्नच मिटला. भोजनात ही मिती असावी. बाष्कळ बडबड मुळी न करावी. हे उमगावे जरी म्हणशील योगी व्हावे. नियम पाळावे. नियमांचं पालन करणं जमलं पाहिजे. आता मला सांगा, ज्या वेळेला एक ठराविक काळ आहे की त्यावेळेला तरी माणूस काही आपल्या तारुण्यामध्ये या गोष्टींचं पालन करू शकला तर शकेल. पण एकदा वृद्धावस्था प्राप्त व्हायला लागली, एकदा जरावस्था प्राप्त व्हायला लागली की या गोष्टींवरचा आपला ताबा हळूहळू कमी होत जातो. नव्हे, हळूहळू काय, तो संपतोच. मग हे शक्य होणार आहे का? कलियुगामध्ये हे शक्य नाही. एक तर कलियुगी अल्प आयुष्य नराशी. अगदी 50, 60, 70 वर्ष आज जगणं हे खूप मोठं मानलं गेलं आहे. 80-90 वर्षाचे लोक पाहिले तर आश्चर्य वाटतं. 100 वर्षांचा माणूस पाहणं दुर्मिळ झालं आहे. मग अशी आयुष्य मर्यादा संपली, शारीरिक क्षमता संपली. अशा परिस्थितीमध्ये आता कायेनी तर आपण करू शकत नाही. मग तन नाही तर मग धन. समर्थ म्हणतात, जसं ह्या साधनांनी भगवत प्राप्ती करणं अवघड आहे, तर व्रते दान उद्यापने ती धनाची. मग व्रत करायचं ठरलं, दान करायचं ठरवलं, भगवंत दानाने सुद्धा भगवंत प्राप्त होतो. महाभारतामध्ये कर्णाने फक्त दान करून भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली. भगवंताच्या हाताने आपल्या जीवनाचा अंतिम क्षण
त्यांनी साधून घेतला, पण आपल्याकडनं ते तरी शक्य आहे का? आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे कीर्तनात. ते म्हणायचे, माणसाची मानसिकता अशी आहे की माणूस जेव्हा मंदिरात जातो ना, वरच्या खिशामध्ये नोटा असतात म्हणून तो खालच्या खिशामध्ये हात घालतो, हातामध्ये चिल्लर पैसे काढतो, 10चा रोकडा बाजूला करतो, 5चा बाजूला करतो, 2चा बाजूला करतो. महाराज म्हणायचे, हा सगळे ठोकळे बाजूला करतो. देव पाहत असतो, अरे हा काय बाजारात आलेला नवीन 20चा ठोकळा शोधतोय काय? पण हा तसं नाही करत. तर हा 1 रुपयाचा ठोकळा शोधत असतो आणि त्यातही ज्याच्यावर चांगला ठसा उमटलेला आहे तो भाजीवाल्याला, पानपट्टीवाल्याला द्यायला ठेवतो, आणि जे गुळगुळीत नाणं झालंय, ज्याचे मागचे पुढचे शिक्के जो कोणीच वापरात घेईना, तो शिक्का हातात घेतो, आपल्या डोक्यावरून, मुलाच्या, बायकोच्या, सगळ्यांच्या डोक्यावरून ओवाळतो आणि त्या पेटीमध्ये टाकतो, हात जोडून देवाला म्हणतो, देवा सुखात ठेव. अशाने देव पावणारे का? संत तुकडोजी महाराज तर किती छान म्हणले, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. समर्थ म्हणतात, बहुतांपरी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ते धनाची. हे कलियुगातल्या माणसाकडनं पूर्णत्वाला साधना जाईनपर्यंत होईल शक्य नाही. म्हणून दिनाचा दयाळू मणी आठवावा. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, यापेक्षा नाही जर टाकलं पेटीत तर चालेल का? तो म्हणेल झाकली मूठ 1.25 लाखाची, हा आलाय ना दर्शनाला, याचं प्रेम आहे, हा हात जोडून नमस्कार करतो, माझी प्रार्थना करतो. देव तेवढ्यामध्ये, देव भावाचा भुकेला, तो आपली श्रद्धा, आपलं प्रेम, आपण त्याच्याबद्दल असलेली आपली आसक्ती, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. त्यामुळे नाही टाकायच्या भानगडीत पडलं तर चालेल, नाही आपल्याकडनं या गोष्टी जमल्या तर चालेल, झाकलेली मूठ 1.25 लाखाची चालेल, पण हात दाखवून अवलक्षण करू नये. समर्थ म्हणतात, मग तो तर दिनाचा दयाळू आहे. तो त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणाले, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगे दास पाळू. त्याला द्यायचंच आहे, फारच आपली इच्छा द्यायची तर भगवद्गीता सांगते, पत्रम पुष्पम फलम तोयम. पान, फळ, फूल आणि पाणी हे दिलं तरी भगवान संतुष्ट होतात. आणि ते देत असताना असा इतिहास आहे, श्रीमद भागवतामध्ये आलेल्या कथा आपल्याला माहिती आहे. पत्रे द्रौपदी सतीला, ज्या वेळेला पांडवांसह द्रौपदी वनामध्ये राहत होती आणि दुर्वास ऋषींची स्वारी परीक्षा बघायला आली, 60,000 शिष्यांसह रात्री जेव घालायचं ठरलं, त्यावेळेला द्रौपदीने भगवंताला आवाहन केलं. भगवान म्हणाले, तुला मला काहीतरी द्यावं लागेल. त्यावेळेला तिने सूर्यनारायणाकडून प्राप्त झालेल्या थाळीला लावलेलं पान, एक तुळशीचं पान त्याला अर्पण केलं. असं म्हणतात की त्या पानावरती त्यांनी दुर्वासासह 60,000 ऋषींना जेवू घातलं. एवढा भगवंत दयाळू आहे. बरं, पुष्पे पावलास त्या करिला. फूल, गजेंद्रांनी फक्त भगवंताकडे फूल फेकलं आणि त्या फुलावरती भगवंत ह कहत कमलावराते ती कहत गजराज. जेव्हा लक्ष्मीने विचारलं कुठे चालले, तेव्हा भगवान म्हणाले हत्तीकडे चाललो. तेव्हा हत्ती शब्द उच्चारत असताना शास्त्रकार म्हणतात ह कहत कमलावराते. ह म्हणाला तेव्हा तो देवीजवळ होता आणि ती म्हणाला तेव्हा तो हत्तीजवळ पोहोचला होता. एवढ्या वेगाने तो धावून आला. त्या गजेंद्राणी अंतःकरणापासनं भगवंताची केलेली स्तुती, भगवंताचं केलेलं गुणगान, भगवंताचं केलेलं नामस्मरण आणि एक दिलेलं कमळ, याच्यावरती भगवान त्याच्यासाठी धावून आले. मग आपल्यासाठी धावून येणार नाही का? पत्रे द्रौपदी सतीला, पुष्पे पावलास त्या करिला, भिल्लिनी फळे. शबरी मातेने त्याला उष्टे बोरं दिले, पण भगवान तिच्यासाठी सुद्धा आले. भिल्लिनी फळे तोयाने, बलीने प्रभू ठेविलासचा करिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अहो, एक फक्त पळीभर पाणी बलीने भगवंताच्या हातावर सोडलं,
वामन रूपाने बघितलं. राजा, संकल्पाचं पाणी माझ्या हातावर सोड, की 3 पावलं भूमी दिली. ते पळीभर पाणी भगवंताच्या हातावरती सोडलं, भगवंताला 3 पावलं जमीन दिली. त्या बळीला भगवंतांनी पाताळाचं राज्य दिलं. या मन्वंतरानंतर इंद्रपदाचं प्राप्ती होण्याचं आशीर्वचन दिलं. या सगळ्या गोष्टी भगवंतांनी दिल्या. मग साध्या पत्रम पुष्पम फलम तोयम या भक्तियुक्त अंतःकरणाने केलेल्या साधनेला भगवंत यश देऊ शकतो. तर समर्थ म्हणतात, आपलं कर्तव्य आहे की तो दिनाचा दयाळू आहे. तो कधीही राम दासाभिमानी, दासांचा अभिमानी असलेला राम नुपेक्षी एकदा राम दासाभिमानी, दासांचा अभिमानी असलेला राम दासांची वाट बघत बसत नाही, त्याची उपेक्षा कधी करत नाही. त्यांनी अमुक हे केलं नाही, अमुक हे केलं म्हणून नाही. लक्षात ठेवा, कर्म करताना देव त्याच्या पाठीमागची श्रद्धा बघतो, त्याच्या मागचा भाव बघतो, त्याच्या मागे असलेली आपली अंतःकरणातली त्याच्याविषयीची कळकळ बघतो. आणि ती ज्याच्याजवळ आहे ना, मग त्याच्यासाठी तो धावून येतोच. इतिहास आहे, नवे नवे वर्तमान आहे, आणि भविष्यात सुद्धा संतांनी सांगितलेले भगवत प्राप्तीचे हे सिद्धांत सगळ्या समाजाला उपयोगी पडणार आहेत. शांती, सुख, समृद्धी, यश, कीर्ती, प्रताप जे काही अपेक्षित आहे हे भगवंताकडून मिळण्यासाठी भगवंताचा नामस्मरणाचा अधिकार आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि हे भविष्यात सुद्धा मिळणार आहे. कितीही काळ बदलला, वेळ बदलली, परिस्थिती बदलली, तरी सिद्धांत बदलत नसतात, शास्त्रवचन बदलत नसतात. मी नेहमी सांगत असतो की अध्यात्म हेही शास्त्र आहे, रसायन हेही शास्त्र आहे, पाक हेही शास्त्र आहे. कोणत्याही शास्त्राचे नियम बदलत नाही. जर H2O पाणी होणारे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी तयार होणारे, तर 2 अणू हायड्रोजनचे पाहिजे. असं जर म्हणाले की नाही ऑक्सिजनचे 2 अणू घ्या, हायड्रोजनचा 1 अणू घ्या, चालेल का? नाही चालणार, कारण ते रसायनशास्त्र आहे. पाकशास्त्र, गृहिणींचा स्वयंपाकघरातला स्वयंपाक, मला सांगा, जुन्या पद्धतीपासून पुरण शिजवण्यासाठी आधी डाळ शिजवायची, साखर त्यात टाकून शिजवून घ्यायचं, मग पुरण यंत्राने बारीक करायचं, तेव्हा ते पुरण होणार. आधुनिक पद्धतीने करायचं ठरवलं म्हणून नवीन सुनबाईंनी जर म्हणलं की सासूबाई आता ही पद्धत बदला, आधी डाळ पीठ करून घ्या, साखरेचं पीठ करून घ्या, डाळीचं पीठ शिजायला टाका, एरवी तुम्ही नंतर पीठ करणारच आहे, आधी डाळीचं पीठ शिजवा आणि साखर त्याच्यात टाकून शिजवा. तुम्हाला सांगा, डाळीचं पीठ शिजवायला टाकलं, पिठी साखर त्यात टाकली तर पुरण नाही, त्याचं पिठलं होईल. असं होता कामा नये. शास्त्र हे शास्त्र आहे, अध्यात्म हे शास्त्र आहे. संतांनी त्या शास्त्राचे सिद्धांत तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलेत. आपण त्या सिद्धांतावर विचार केला पाहिजे, नवे नवे आचरण केलं पाहिजे, मग आपल्याला ती अनुभूती येईल. समर्थ म्हणून तर म्हणतात की या बाकीच्या सगळ्या गोष्टी जमतील की नाही माहिती नाही, पण त्याचं स्मरण जर केलं तर उद्धार निश्चित आहे. म्हणून दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी रामचिंतित जायवा. मंडळी, आणखीन 2 श्लोक समर्थांनी फार सुंदर वर्णन केलेत. समर्थ म्हणतात, समस्तामध्ये सार साचार आहे. सगळ्या गोष्टींचं सार फक्त भगवंताचं नाम आहे. कळत नसेल तर शास्त्र शोधा, ग्रंथ वाचा, 18 पुराण बघा. माऊलींनी पण सांगितलंय ना की 18 ही पुराणे हरिसी गाती. 18 पुराण, नुसते 18 पुराण का नाही, चहुवेदी जाण साही शास्त्र कारण. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. ज्याप्रमाणे लिटरभर दुधातनं आपण 100 ग्राम तूप काढावं ना, त्याच्यासाठी लागणारी क्रिया 1 लिटर दुधातनं 1 लिटर तूप नाही होणार. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. या सगळ्या ग्रंथांचं सार काय आहे? भगवंताचं नाम. समर्थ म्हणतात, आपल्याला नाही कळालं ना, मग शोधून बघा. जीवा संशयो वावगा तो त्यजावा. हा एक आहे, संशय सोडा. तुम्ही शोध किती घ्या, संशोधन किती करा, अनुभव घेण्यासाठी कितीही वेळा प्रयोग करून बघा, पण संशय सोडा. का? भगवद्गीता सांगती, संशयात्मा विनश्यती. संशय सोडून बाकी भगवंताच्या नामावर संशोधन करा, अनुभव घ्या, घेऊन पहा, अनेकांना घ्यायला लावून बघा. तो संशय बाजूला सोडून
प्रभाते मनी रामचिंतित जावा. आणि त्यापुढे महत्त्वाची सूचना समर्थ देतात. नवे कर्मना धर्मना योग काही. पूर्ण कर्म कदाचित आपल्याकडून होणार नाही, पूर्ण धर्माचं पालन आपल्याकडून होणार नाही, पूर्ण योगाचं आपल्याकडून पालन होणार नाही. नवे भोगना त्यागना सांग पाही. जीवनात उपभोग जरी घ्यायचा ठरवला तरी आम्ही पूर्ण घेऊ शकणार नाही, आणि पूर्ण त्याग करायचा ठरवला तर तोही आम्ही करू शकणार नाही. मग म्हणे दास विश्वास नामी धरावा. एवढ्याकरता नामावर विश्वास ठेवा आणि प्रभाते मनी रामचिंतित जावा. त्या प्रभू श्रीरामांचं चिंतन आपण करा आणि जे जे आपण असं ठावे ते ते इतरा शिकवावे. शहाणे करोणी सोडावे सकल जन. आपले आप्त इष्ट बंधू मित्र ज्यांच्या ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे त्यांनाही भगवंताचं नाम घेण्याकरता प्रेरणा द्या आणि भगवंत चिंतनाने आपल्या जीवनाची साफल्यता प्राप्त करून घ्या. मंडळी, अभूतपूर्व प्रभू श्रीरामांच्या अयोध्या मंदिरातील स्थापनेच्या निमित्ताने गेल्या 7 दिवसांपासून आपण समर्थांनी मांडलेला प्रभाते मनी रामचिंतित जावा हा विचार आपल्या अल्पबुद्धीने बघण्याचा प्रयत्न केला. अशीच सेवा भगवंतांनी तुमच्या माझ्याकडनं करून घेत राहू अशी प्रार्थना भगवंताला करूया. आपली ही अल्पसेवा प्रभू श्रीरामांच्या चरणी समर्पण करूया आणि या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.